देवळी पोलिसांनी जून महिन्यात अवैध दारू विक्री, जुगार आणि गांजा तस्करांवर सर्जिकल स्ट्राईक करत 7,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आणि गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. नीट, एमपीएससी आणि टीईटी परीक्षांच्या लागोपाठच्या पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आल्याचा आरोप करत भंडारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठवले आहे. गोंदिया जिल्ह्यातील पिपरटोला येथे नातेवाईकानेच आयुष्यमान भारत योजनेत आरोग्य सेवक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्राद्वारे एका व्यक्तीची 16,64,000 रुपयांची फसवणूक केली आहे. उमरडा वन परिक्षेत्र कार्यालय आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील जामखुर्द येथे संयुक्त वन व्यवस्थापन सप्ताहानिमित्त 151 वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला आहे. गडचिरोली शहरातील बहुतांश खासगी शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांकडून सक्तीने फी वसूल करत असताना अग्निशमन विभागाचे अग्निसुरक्षितता प्रमाणपत्र न घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालतायत.